हा प्रोजेक्ट सिलेक्ट करतील। आजपासून विश्वाच्या या प्रोजेक्टवर मी काम करणार आहे। मिस्टर कानिटकर, हा प्रोजेक्ट तुमच्या ऑफिस मधले अजून कोणाला तरी असाइन करा, आय रिक्वेस्ट यू। हां वेल, जानूला या प्रोजेक्टवर काम करायचं असेल तर आय डोंट माइंड। इनफॅक्ट ती हा प्रोजेक्ट लीड करण्यासाठी परफेक्ट फिट। थँक्यू जैन सर। ठीक आहे मग मिस्टर कानिटकर, तुम्ही जर एक गोष्ट ठरवली असेल की हा प्रोजेक्ट कोण लीड करणार आहे, तर मी सुद्धा एक गोष्ट ठरवली आहे। यापुढे मीटिंगला मी येणार नाही, माझा असिस्टंट येईल। विश्वा, ऑल द बेस्ट मॅम। भावना, मला माहिती आहे सिद्धूने अचानक तुझं नाव घोषित केलं म्हणून तू रागावली असं त्याच्यावर। हे राजकारण, ही जबाबदारी, हे सगळं तुला भीती वाटते ना सगळ्याची। पण एक सांगू का, हे बघ, ह्या निवडणुकीकडे ना तू एक संधी म्हणून बघ ना। भावना, मी नेहमी तुझ्यामध्ये एक खंबीर, एक आत्मविश्वास असलेली स्त्री पाहिली आहे। तू ही जबाबदारी अगदी व्यवस्थितपणे पार पाडू शकशील, मला खात्री आहे। पण आई, हे बघ भावना, माझं आयुष्य ना ह्या 4 भिंतींमध्ये आणि आईच्या वर्चस्वाखालीच गेलंय। मला माझ्या आयुष्यामध्ये असे स्वतःचे निर्णय कधी घेताच आले नाहीत, माझं अस्तित्वच विसरून गेली आहे मी। पण मला असं वाटतं की माझ्यासारखी चूक तू नको करूस। तुला ही संधी मिळाली आहे ना, तू 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 ती सोडू नकोस। या घराला आणि या समाजाला ना तुझ्यासारख्या विचारी, सुशिक्षित आणि दुसऱ्यांच्या भल्याचा विचार करणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे। विचार कर, जर तू हे निवडणूक जिंकलीस आणि उत्तम राजकारणी झालीस ना, तर सिद्धूला, आनंदीला आणि तुझ्या होणाऱ्या बाळाला किती अभिमान वाटेल तुझा। बरोबर आहे आई तुमचं। मी ही उमेदवारी घेणार आणि जिंकून दाखवणार। मी या करप्ट सिस्टीमला चॅलेंज करणार। कुठं म्हणते ना, काय आयुष्यातून उठते का काय मला तू? अगं नवरा आहे मी तुझं, लक्षात ठेव। तुमच्या तरी लक्षात आहे ना की तुम्ही माझा नवरा आहात ते? मग नवरा असल्यासारखं कधीतरी वागा। एकदा जरी माझ्यावर प्रेम केलं असेल ना, तर ज्या गोष्टी हिरावून घेतल्यात ना माझ्याकडून, त्या परत मिळवून द्या। अगं असं काय हिरवून घेतलंय तुझ्याकडून? हा, आणि असं काय आहे आपल्याकडे? बस माझी चेष्टा करू नका, आत्ताच सांगते। ह्या घरात फक्त मोठी सून म्हणून वावरते मी। सतत माझा अपमान होतो, सतत अपमान होतो। आता बस, आता निलांबरीने ठरवलंय, तिला ज्या गोष्टी पाहिजेत ना त्या घरच्यांच्या नाकावर टिचून मिळवणार। आपण एक काम करायचं का, भावनाच्या विरुद्ध अपक्ष उभं राहते मी। अगं बरं वाटतं ना तुझं? अगं तब्येत बरी आहे ना तुझी? अगं असलं काय विचार करतेस तू निलांबरी? बरी आहेस ना तू? आता कुठे माझं डोकं ठिकाणावर आलंय, त्या भावनाला मी निवडणुकीत हरवणारच। हरव, पण तिला हरवण्यासाठी आधी झोपायला लागेल, मग सकाळी उठायला लागेल, मग तिला हरवण्यासाठी आपल्याला तयारी करायला लागेल। त्यासाठी आवश्यक काय आपल्याला? पहिले झोपलं की नाही? हां, झोपा तिला। काय झालं? कसलं टेन्शन घेतेस? बाबांमुळे टेन्शन आलंय का? सिद्धिराज, मी माझ्या बाबांना असं कधीच नाही बघितलंय। मी कायम माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असणाऱ्याच बाबांना बघितलंय। मी जगाच्या पाठीवर कुठेही असले आणि मला काही प्रॉब्लेम आला ना, तरी त्या प्रॉब्लेम मधून मला माझे बाबाच सुखरूपपणे बाहेर काढतील अशी खात्री आहे मला। माझा ठाम विश्वास आहे। पण आज त्यांना असं गोंधळलेलं बघितलं आणि माझ्या पोटात अगदी कसं तरी झालं। आई बाबांनी असं नाही ना वागायला पाहिजे।
आई बाबांनी मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभंच असायला हवं. त्यांनी असं कमजोर होऊन कसं चालेल? काय झालं सर? एनिथिंग अर्जंट? व्हॉइस नोट पाठवली तर चालेल का? हो सर, चालेल, पाठवा ना. सिंचना, सॉरी इतक्या लेट बोलतोय तुझ्याशी, पण तू ऑनलाईन दिसलीस म्हणून बोलतोय. मला झोप येत नाहीये. सो आपण उद्या जो रिपोर्टवर काम करणार होतो तो रिपोर्ट मला आत्ताच पाठव. पण सर ते अजून रेडी नाही आहेत. डिअर, त्यात काय एवढं? मीच आहे ना, जसा असेल तसा पाठव, मी मॅनेज करेन. सर माझं काम मी करेन. इफ दिस एनी अर्जन्सी जस्ट लेट मी नो. मी पाठवेन सर, फाईल आत्ता पाठवेन. अर्जंट नाहीये, पण तुझा नवरा तुझ्या बरोबर राहत नाही ना. सर असं का बोलताय तुम्ही? म्हणजे नक्की काय म्हणायचंय? अगं मग तू इतक्या हळू आवाजात का बोलतेस? सर ते तुम्ही हळू आवाजात बोलत होतात म्हणून मी पण चुकून तशीच बोलायला लागले. ओके, पण तुला एक सांगू, खरं तर तुझा विस्पर करतानाचा आवाज खूप इंटरेस्टिंग आहे. इंटरेस्टिंग? कळलं नाही मला.